नमस्कार. आपण रोज जे पाणी वापरतो जमिनीतून काढलेलं, आपल्याला वाटतं ते शुद्धच असणार, नाही का? हो अगदी. पण खरंच ते बोरवेलचं पाणी नेहमीच सुरक्षित असतं? आज आपण जरा याच विषयावर बोलणार आहोत. बोरवेलच्या पाण्यामागे काय काय गोष्टी असू शकतात, काही धोके आहेत का? बरोबर आहे. कारण अनेक ठिकाणी म्हणजे जिथे पाण्याची दुसरी सोय नाहीये तिथे बोरवेल हाच मुख्य आधार आहे. भूगर्भात खोलवर जाऊन पाणी काढलं जातं. पण खोल म्हणजे शुद्ध, हे गणित नेहमीच बरोबर असतं असं नाही, बरोबर? अगदी तेच तर. खोल गेलं म्हणजे पाणी चांगलं असं आपण गृहीत धरतो, पण तसं नसतं नेहमी. अच्छा, म्हणजे हा सोपा दिसणारा उपाय थोडा किचकट असू शकतो. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत, म्हणजे आरोग्य, पर्यावरण आणि अर्थातच पैशांचा पण संबंध असेलच. हो नक्कीच. या सगळ्या बाजू समजून घेऊया. सुरुवात करूया पाण्याच्या चवीपासून किंवा त्याच्या जळपणापासून, म्हणजे क्षार आणि कठीण पाणी. हा, क्षार म्हणजे काय नेमकं? ते TDS वगैरे म्हणतात ते? हो, TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स, पाण्यात विरघळलेले एकूण क्षार. आता पिण्याच्या पाण्याकरता याची एक सुरक्षित पातळी ठरवलेली आहे, साधारण 1000 मिलीग्रॅम प्रति लिटर. 1000 mgl, ठीक आहे. पण बोरवेलच्या पाण्यात काय होतं, हे प्रमाण कधी कधी 1500, 2000, अगदी 3000 mgl किंवा त्याहूनही जास्त असू शकतं. अरे बापरे, 3000 म्हणजे जवळपास तिप्पट. इतकं जास्त? मग याचा शरीरावर काय परिणाम होतो? त्वचा, केस यावर परिणाम होतो असं ऐकलंय. हो, ते तर होतंच. त्वचा कोरडी पडणं, खाज येणं, केस एकदम राठ आणि निस्तेज होणं. पण त्याहून गंभीर परिणाम म्हणजे आतड्यांवर आणि विशेषतः किडनीवर होणारा परिणाम. किडनीवर? हो, कारण या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम खूप जास्त असतं. त्यामुळे पाणी जड होतं आणि सतत असं पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येतो. किडनी स्टोनचा धोका वाढतो. अच्छा, म्हणजे फक्त क्षारच नाहीत, पण अजून काही घातक रसायनं आणि जड धातू पण असू शकतात असं कळतंय. ते कुठून येतात पाण्यात? ते नैसर्गिक पण असू शकतात, म्हणजे खडकांमधून झिरपलेले, किंवा मग जमिनीवरचं प्रदूषण, म्हणजे कारखान्यांचं पाणी, शेतीमधली रासायनिक खतं, कीटकनाशकं, हे सगळं जमिनीत मुरतं आणि मग ते भूजलात मिसळतं. आणि यात काय काय असू शकतं? बरंच काही. आर्सेनिक, शिसे म्हणजे लेड, नायट्रेट, लोह आणि फ्लोराईड. फ्लोराईडचं प्रमाण जर 1.5 mg/L पेक्षा जास्त असेल ना, तर काय होतं त्याने? तो फ्लोरोसिस नावाचा आजार होतो का? अगदी बरोबर. फ्लोरोसिस, या दातांवर पिवळे किंवा तपकिरी डाग पडतात. ते कायमचे राहतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये हाडं ठिसूळ होतात, कमजोर होतात, सहज मोडतात किंवा वागतात सुद्धा. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे नायट्रेट्सचं काय? नायट्रेटचं प्रमाण जास्त असेल, विशेषतः लहान मुलांमध्ये, तर त्यांना पचनाचे त्रास, श्वासाचे आजार होऊ शकतात. आणि आर्सेनिक, शिसे हे जड धातू, ते तर हळूहळू शरीरात साठतात आणि मग दीर्घकाळात कॅन्सर किंवा मज्जासंस्थेचे विकार पण होऊ शकतात. बाप रे, म्हणजे हे धोके फक्त आरोग्यापुरते नाहीत, पर्यावरणावर पण याचा परिणाम होत असणारच. नक्कीच. विचार करा, एका लहानशा भागात जर खूप सारे बोरवेल खोदले गेले, तर जमिनीखालचं पाणी उपसरलं जातं प्रचंड वेगाने. मग भूजल पातळी खाली जाते. 400 फुटावरून 1000 फुटांपर्यंत खाली गेलेली उदाहरणं आहेत. 1000 फूट? मग आसपासच्या विहिरी, तलाव यांचं काय? त्या सुकतात, पाणीच राहत नाही त्यांच्यात, आणि जमिनीचं पण नुकसान होतं. जमिनीचं? ते कसं? खालचा पाण्याचा आधार गेला की वरची माती खाली खचायला लागते. याला लँड सबसिडन्स म्हणतात. मग घरांना, रस्त्यांना तडे जातात, जमीन पण नापीक होऊ शकते, झाडं मरतात, सगळं नैसर्गिक संतुलन बिघडतं. म्हणजे आरोग्य, पर्यावरण आणि आता तिसरा मुद्दा, खर्च. बोरवेल काही स्वस्त प्रकरण नाहीये, नाही का? अजिबात नाही. एक नवीन बोरवेल खोदायचा खर्चच साधारण 60,000 ते 2 लाखांपर्यंत जातो. खोली किती, जागा कुठली ह्यावर अवलंबून असतं. आणि हे फक्त सुरुवातीचा खर्च झाला. हो, मग पंप, मोटर, पाईप, त्याचा खर्च वेगळा. आणि मग त्याची देखभाल, दुरुस्ती, पंप जळतो, पाईप गंजतात, तो खर्च चालूच राहतो. आणि या सगळ्यात आपण आरोग्यावरचा खर्च धरलाच नाहीये, जो पाणी न तपासता वापरलं तर होऊ शकतो. आणि कायदेशीर बाजू पण आहे ना, परवानगी लागते. हो, अनेक ठिकाणी अनधिकृत बोरवेल खोदणं हा गुन्हा आहे, त्यासाठी दंड होऊ शकतो. त्यामुळे खरं तर पाणी तपासणीचा खर्च सुरुवातीला जास्त वाटला तरी तो नंतरच्या त्रासापेक्षा आणि खर्चापेक्षा खूप कमी असतो. बरोबर. म्हणजे TDS, pH, फ्लोराईड, नायट्रेट्स, जड धातू हे सगळं तपासायला हवं. अगदी. नियमित तपासणी खूप गरजेची आहे. मग उपाय काय आहेत यावर?
पाणी तर लागतंच रोजच्या जगण्यात. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ही नियमित तपासणी. आणि समजा पाणी पिण्यायोग्य नसेल तर मग फिल्टर. हो, तर आरो किंवा UV फिल्टर सिस्टम बसवणं हा एक उपाय आहे पिण्याच्या पाण्यासाठी तरी. पण हे झाले वरवरचे उपाय. आपल्याला मुळाशी जायला हवं, म्हणजे भूजल पातळी टिकवणं आणि वाढवणं. म्हणजे ते पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं. रेन वॉटर हार्वेस्टिंग. अगदी बरोबर. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा सगळ्यात चांगला आणि शाश्वत उपाय आहे भूजल पातळी वाढवण्यासाठी. त्यासोबतच पाण्याची बचत करणं, म्हणजे अगदी नळाच्या गळतीपासून ते पाणी जपून वापरण्यापर्यंत. वैयक्तिक पातळीवर हे झालं, पण सामूहिक पातळीवर काही करता येतं का? हो, विशेषतः ग्रामीण भागात जिथे शक्य आहे तिथे खूप साऱ्या छोट्या बोरवेलऐवजी एखादी मोठी सामूहिक बोरवेल जास्त चांगली ठरू शकते. त्याने जमिनीवरचा भार पण कमी होतो. म्हणजे स्पष्ट आहे की बोरवेलचं पाणी गरजेचं असलं तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तपासणी आणि योग्य व्यवस्थापन केलं नाही तर ते आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतं. पाण्याची तपासणी ही आता अत्यावश्यक गोष्ट आहे. अगदी खरं. आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो. आपण पाण्याची आजची गरज तर भागवतोय, पण भविष्यातल्या पिढ्यांसाठी हे भूजल आपण कसं वाचवणार आहोत? फक्त आपण एकट्याने प्रयत्न करून हे शक्य आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करायला हवं? यावर विचार करणं गरजेचं आहे.